एकदम झकास मस्त गरगरीत फुगलेला वडा बघताय आपण कसा सुरेख फुलून आला आहे. तर ह्या वड्याची भाजणी कशी करायची हे पाहायची असेल तर रजनीगंधास रेसिपी हे यूट्यूब चॅनल आपण नक्की पहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असा सगळीकडनं एकदम हा बघा खुसखुशीत झालेला वडा आहे. बिलकुल तेल प्यालेलं नाही आहे. त्याला काहीही मोहन घालायची आवश्यकता नाही आहे. असा हा गरगरीत वडा कसा करायचा तर त्याच्यासाठी मी भाजणी तुम्हाला सगळी मापामध्ये दिलेली आहे. मी 5 किलो तांदूळ जाडा तांदूळ घेतलेला आहे. धुवून घेतलेला आहे. तांदूळ धुवून वाळवलेला चांगला सुका झालेला तांदूळ घेतलेला आहे. तर 5 किलो भाजणीची जवळजवळ 7-7.5 किलो भाजणी होते. आपण व्यवसाय करणार असाल तरी देखील ह्याचा वापर करून तुम्ही भाजणी विकू शकाल. तर अशी ही भाजणी मी घरी केलेली तुम्हाला त्याचं पक्कं माप दाखवते. तांदूळ, चण्याची डाळ, तांदूळ, चणा अख्खा सगळं मी कडधान्य घेतलेले आहेत. तांदूळ, चणा किंवा हरभरा, मूग, जोंधळा, गहू हे सारी कडधान्य मी घेतलेली आहेत आणि चुलीवर खमंग सावकाश भाजून आपण ही भाजणी बनवलेली आहे. आता 5 किलो तांदूळ घेतलेले आहे. त्याचं सर्व माप मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम क्लिअर दिलेलं आहे. तर किती प्रमाणात काय काय घ्यावं हे माप तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स उघडून बघू शकाल. हा तांदूळ असा मस्त खमंग होईपर्यंत भाजायचा आहे. लहान गॅसच्या मंद आचेवर किंवा चुलीच्या मंद आचेवर भाजायचा आहे. खूप एकदम मोठा विस्तव ठेवून किंवा मोठ्या ज्वाला ठेवून एकदम भाजायचं नाही आहे. मंद आतपर्यंत भाजायचं आहे. त्याच्यामध्ये धने, जिरं, काळी मिरी, लवंग, दालचिनी असा सगळा मसाला घातलेला आहे. मेथी थोडीशी आणि तीळ असं सर्व साहित्य मी घातलेलं आहे. आणि ही खमंग भाजणी ह्याच्यामध्ये ही शक्यतो आपण इथे कडधान्य घ्यावे. कडधान्याचे सालं पण आपल्या पोटात जातात आणि थोडासा रफनेस जो आपल्या पोटाला हवा असतो तोही आपल्याला याच्यामधून मिळतो. अख्खा उडीद घेतलेला आहे. अख्खा उडीद, मूग, हरभरा हे सारं साहित्य मी याच्यामध्ये प्रमाणात घेतलेलं आहे. 5 किलोची तांदळाची भाजणी केलेली आहे. त्याच्यासाठी जिरं तेही खमंग भाजून घ्यायचं आहे. जिऱ्याचा धन्याचा वास मस्त भाजणीला लागतो. एकदम खमंग सुवास दरवळतो. भाजणीला आधण ओतल्यावर देखील सगळीकडे त्याचा सुगंध पसरतो. ही मी थोडीशी मेथी घेतलेली आहे. दालचिनी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्या गिरणीमध्ये ते अडकत नाही. त्याचं किती प्रमाण आहे ते मी दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ही मिरी, काळी मिरी, लवंगा सारा थोडा थोडा मसाला घेतलेला आहे. नंतर ओवा घेतलेला आहे थोडासा. ओव्याचंही माप दिलेलं आहे. हिंगाचे खडे मी इथे घेतलेले आहेत. खडा हिंग घ्यावा तो कुठून त्याचा स्वाद अजून जास्त चांगला लागतो. धने हे सारं साहित्य मी चुलीवर सावकाश भाजून घेतलेलं आहे. मंद विस्तवावर भाजलेलं आहे. अतिशय चांगला सुबकपणे भाजून घ्या म्हणजे त्या भाजणीला छान खमंगपणा येतो आणि तेलही पीत नाही. त्याला काही मोहनसुद्धा घालण्याची आवश्यकता नाही आहे भाजणीला. थोडासा मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपण भाजून घेतो आहे तो आतपर्यंत भाजला पाहिजे. साबुदाण्याला भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे साबुदाणा असा सावकाश रंग येईपर्यंत भाजायचं आहे. त्याच्यामध्ये पोहे घातलेले आहेत. पोह्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो. जाडे पोहे आपण जे कांदा पोह्यासाठी वापरतो ते पोहे. तर माझं सारं साहित्य इथे भाजून झालेलं आहे. मी सारं गार होण्यासाठी टोपलीत ठेवलेलं आहे. सगळी कडधान्य आहेत. त्याच्यामध्ये सारा मसाला आहे. तो मसाला काय काय आहे तेही मी डिस्क्रिप्शनला दिलेला आहे. आपण पाहू शकता. धने, जिरं, मेथी, लवंग, काळी मिरी. आता ही अख्खं जोंधळा आपण भाजून घेतो आहे. जोंधळा पण सावकाश भाजायचा आहे. त्यामुळे सारं कडधान्य आपल्याला हे मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. हरभऱ्याला भाजायला थोडा वेळ जास्त लागतो. हरभरा डाळ आतपर्यंत भाजला पाहिजे. हा फुटेपर्यंत हरभरा भाजायचा असं त्याचं जुनी एक सिस्टीम आहे. हे बघा हरभरा फुटला पाहिजे म्हणजे तो भाजलेला खमंग झालेला समजतो. तर सगळी कडधान्य माझी भाजून झालेली आहेत. हरभऱ्याला मस्त असं चण्यात रूपांतर झालेलं आहे. गहू हा बघा भाजलेला आहे. सारं कडधान्य मी इथे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे.
जेणेकरून आपल्याला खमंगपणा भाजणीला आला पाहिजे. सारं कडधान्य चांगलं भाजून झालेलं आहे. ते आता मी गार करत ठेवलेलं आहे आणि ते घरच्या घरघंटीवर मी आता दळणार आहे. 2 नंबरची चाळण वापरून हे सारं आपल्याला दळून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला माहीत आहे भाजणी ही थोडीशी सरसरीत पाहिजे. एकदम पिठासारखी झाली की त्या भाजणीची तेवढी त्याला रंगत येत नाही. ती जरा असं चिवटपणा येतो त्याला. त्यामुळे आपल्याला ही थोडीशी सरसरीतच भाजणी करायची आहे. मी पोह्यासकट सर आहे बघा, मी इथे अख्खा खडा घेतलेला आहे हिंगाचा. 4 खडे घेतलेले आहे. त्याचं माप मी तुम्हाला दिलेलं आहे. तो खडा आपण ठेचून मग गिरणीत घालायचा आहे. खलबत्त्यात तो जरा आधी कुटून घ्यायचा आहे. तीळ. तर ही भाजणी रजनीगंधा या माझ्या यूट्यूब चॅनलवरून आपण पाहत आहात. तर ही सारी रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटते त्याबद्दल मला नक्की कमेंट करा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन येणाऱ्या नवीन माझ्या रेसिपीचं आपल्याला नोटिफिकेशन्स येतील. आपण नक्की पाहू शकाल. हा जिरं हे बघा मी खमंग भाजून घेतलेला आहे. आपल्या ह्या भाजणी करण्यामध्ये महत्त्वाची टीप म्हणजे ते जे काय आपण भाजणार आहोत कडधान्य सारी ती आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहेत आणि ती मंद आचेवर भाजायची आहेत. खूप मोठा ज्वाळा ठेवून आपल्याला हा झटपट भाजून नाही तसं करायचं आहे आपल्याला. सावकाश सगळं आतपर्यंत कडधान्य भाजेल अशा पद्धतीनेच आपल्याला ही भाजणी भाजून घ्यायची आहे. तर मी हे 5 किलोचं माप आपल्याला इथे दाखवलेलं आहे. त्याच्यात तुम्ही हे बघा सारं माझं भाजून तयार आहे. आता मी गिरणीमध्ये सारं गार एकदम झालेलं आहे. गिरणीमध्ये घातलेलं आहे. गिरणीमध्ये चालू केलेली आहे. 2 नंबरची चाळण मी इथे वापरलेली आहे. त्यामुळे आपल्याला भाजणी ही सरसरीतच येणार आहे. कडधान्य चांगले खमंग भाजून घ्या. ती गार करा. गिरणीतून नुसतं तुम्ही दळून आणा किंवा घरात तुमच्या घरघंटी असेल तर तुम्ही घरीच चला 2 नंबरची चाळण लावून. म्हणजे एकदम स्वच्छ शुद्ध आपल्याला भाजणी मिळते. त्याच्यामध्ये अनेक पौष्टिक भाव आहेत. हे बघा ही भाजणी माझी आता दळून पण झालेली आहे. किती सुंदर त्याला कलर आलेला आहे. मस्त एकदम असा एक सुवास बाहेर दरवळतो आहे. मी डब्यामध्ये ही भरलेली आहे. ही 5 किलोची तांदळाची माझी जवळजवळ 7.5 किलो 8 किलो माझी जवळजवळ ही भाजणी तयार झालेली आहे. आपण हा व्यवसायही करू शकता. नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर नक्की ही रेसिपी पहा आणि ही उत्कृष्ट भाजलेली भाजणी तुम्हीही बनवा, घरामध्ये वापरा. त्याचं कशी झाली ह्याबद्दल कमेंट्स मला नक्की सांगा. तर रजनीगंधा हे यूट्यूब चॅनलवरून मी नवीन नवीन रेसिपीज आपल्याला दाखवत आहे. माझी भाजणीची वडा कसा केला त्याबद्दलसुद्धा मी यूट्यूबवर रेसिपी टाकलेली आहे. वडा बनवून त्याची पूर्णपणे रेसिपी दिलेली आहे. तर माझी ही इथे आता डब्यामध्ये भरून तयार झालेली आहे. तर धन्यवाद मैत्रिणींनो, यूट्यूब माझं रजनीगंधा हे चॅनल पाहिल्याबद्दल. असेच पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.